नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात थोडी मोठी वाढ. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. देशभरात महागाई भत्त्यात सतत वाढ होत आहे आणि या वाढत्या महागाईचा परिणाम लोकांच्या दैनंदिन जीवनावर स्पष्टपणे दिसून येत आहे. आता काही दिवसातच होळीचा सण येणार आहे. आता केंद्रीय कर्मचारी महागाई भत्ता 15,900 रुपयावरून वाढून तो 16,500 रुपये होणार आहे. सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात सुधारणा करते. त्यापैकी एक महागाई भत्ता जानेवारी आणि दुसरा महागाई भत्ता जुलैमध्ये लागू केला जातो. मात्र आता काही काळापासून डीएचा निर्णय मार्चमध्येच म्हणजेच होळीच्या सुमारास घेतला जातो, जेणेकरून केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळी सणाच्या वेळी आर्थिक मदत मिळू शकेल. आता सरकार लवकरच होळीपूर्वी डीएमध्ये मोठी वाढ करण्याची घोषणा करणार आहे. सूत्रानुसार यावेळी महागाई भत्त्यात 2% वाढ केली जाऊ शकते. कॅबिनेटकडून जानेवारीच्या डीएचा निर्णय मार्चमध्ये घेतला जातो, परंतु तो जानेवारीपासून मांडला जातो. तसेच जुलै महिन्यातील डीएचा निर्णय सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये घेतला जातो. सरकारकडून डीएमध्ये सुधारणा करण्यामागचे कारण म्हणजे महागाई दरानुसार कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देणे, जेणेकरून महागाईच्या काळातही त्यांची खरेदीची क्षमता कायम राहील. महागाई भत्ता किती होईल? जर या होळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2%ची वाढ केली गेली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 53%हून 55% होऊ शकतो. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. महागाई भत्त्यावर अंतिम निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठकीत घेतला जाईल. यावर्षी होळीचा सण 14 मार्च 2025 रोजी आहे. त्यामुळे सरकार लवकरच वाढी महागाई भत्त्याबाबत घोषणा करू शकते. त्यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबर 24 मध्ये केंद्रीय कर्मचारी महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आली होती, जी 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आली होती. त्यावेळी डीए 50%हून 53% इतका करण्यात आला होता. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांसोबत सरकारी निवृत्ती वेतनधारकांना देखील समान दराने महागाई भत्ता दिला जातो. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.